नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल होणार आहे कारण आपल्या चॅनलवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, म्हणजेच 1K सबस्क्रायबर. तर आपण एक पायरी तर चढलेलो आहोत. आपली छोटीशी जर्नी सध्या कंप्लीट झालेली आहे. पुढे भरपूर काही आहे. तर ते सबस्क्रायबर कसे गेन झाले, एवढ्या कमी टाईममध्ये तेवढे सबस्क्रायबर आपल्याला कसे भेटले, हे सगळं आज मी सविस्तर सांगणार आहे. तर यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि तुम्हा सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज इथपर्यंत आपण आलो. इथपर्यंतची जर्नी आपली कंप्लीट झालेली आहे आणि इथून पुढेही तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि आपलं चॅनल छान ग्रो करण्यामध्ये तुमचाही सहभाग असाच असू द्या. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात मेन ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूबची जर्नी आपण जितकी सोपी समजतो तितकी सोपी नसती आणि जितकी अवघड समजतो तितकी अवघडही नसती. यात स्टार्टिंगचे काही वर्ष खरंच मेहनत असती. तर आणि कसं असतं, आपला एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हायरल होण्यावरही असतं. पण आधी तुम्हाला मी मॉनिटाईजचं सांगते, एकदम शॉर्टमध्ये सांगते. तर यूट्यूबची कंडिशन कशी असती, जर आपण शॉर्टच टाकत असलो ना तर शॉर्ट 10 मिलियन व्ह्यूज आपल्याला त्या शॉर्टला 3 मंथ्समध्ये यावे लागतात. शॉर्ट थ्रू जर गेलं ना 10 मिलियन व्ह्यू 3 मंथमध्ये. आणि जर व्हिडिओ जर आपण टाकत असलो तर व्हिडिओला 4000 घंटे 1 इयरमध्ये कंप्लीट पाहिजे. आणि शॉर्ट आणि व्हिडिओ या दोन्हीसाठी 1000 सबस्क्रायबर कॉमन आहेत जे आपले कंप्लीट झालेत. तर सुरुवातीला म्हणजे शॉर्ट थ्रू जायला 10 मिलियन कंप्लीट होणं शक्य नाही असा विचार मला पहिल्यांदाच माझ्या डोक्यात होता. तितका व्हायरल आपला व्हिडिओ जाईल का, मिलियन्समध्ये जाईल का, तर शॉर्टवर मी काही काम करणार नाही हे अगोदरपासून माझ्या डोक्यात होतं. म्हणून मी व्हिडिओ थ्रू जायचं ठरवलं. मी डे बाय डे व्हिडिओ टाकत गेले. कधी 2 दिवसाचाही गॅप आला, मॅक्झिमम 3 दिवसाचा, पण मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला. सुरुवातीचा 1 महिना मला जास्त व्हिडिओ टाकणं झालं नाही, पण त्यानंतर मी कन्सिस्टन्सी माझी ठेवली आणि व्यवस्थित व्हिडिओ टाकत राहिले. तर मला पाहिजे तसे ॲव्हरेजमध्ये वॉच अवर यायचे. माझे 1-2-3 व्हिडिओ पण व्हायरल गेले, त्या थ्रू पण मला छान वॉच अवर आला. तर असं करत मी जो वॉच अवर 4000 घंटे 1 इयरमध्ये पाहिजे तो अर्ध्यापेक्षा जास्त मी कंप्लीट केलाय. तर आता आपला थोडासा प्रवास पुढे बाकी आहे, म्हणजे मॉनिटाईज होण्यासाठी. तर तोही लवकरच होईल. तुम्ही छान छान माझे व्हिडिओज बघितलात तर हे व्हिडिओचं तर झालं. व्हिडिओ थ्रू आपल्याला वॉच अवर येतो, आपण व्हिडिओ थ्रू मॉनिटाईज होऊ शकतं, हे सगळं झालं. पण व्हिडिओ थ्रू सबस्क्रायबर गेन कसेच होऊ शकत नाही, ते शॉर्ट्स थ्रूच आपल्याला जावं लागतं. तर माझे शॉर्ट्सही काही असे गेले, त्या थ्रू माझे सबस्क्रायबर खूप छान वाढले त्याच्यातून. म्हणून आपल्याला शॉर्ट्स पण टाकल्याच पाहिजे किंवा डेली एक मिनी व्लॉग. पण मी चॅनल काढले तसं आतापर्यंत मी नेहमी म्हणते की मी कन्सिस्टन्सी ठेवणार आणि मिनी व्लॉग टाकणार, ते काही माझ्याने होत नाही. पण डेली माझा एक व्हिडिओ तर कंपल्सरी असतो, तो शॉर्ट असो किंवा व्हिडिओ असो. तर डेली जर शॉर्ट मिनी व्लॉग टाकत राहिलं ना तर आपले सबस्क्रायबर गेन छान होतील. माझे तर सध्या छान बऱ्यापैकी झालेत. म्हणजे मला असं होप होतं की 1 इयर कंप्लीट होईपर्यंत माझे 1000 व्हावेत, पण 5 ते 5.5 महिन्यात माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तर यूट्यूबचा क्रायटेरिया तर तुम्हाला कळालाच असेल. तर शॉर्ट्सकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि व्हिडिओजकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण यूट्यूबवर काम करतो तेव्हा आपली कन्सिस्टन्सी खूप जास्त मॅटर करते. आपण नाही मी आज व्हिडिओ टाकला आणि 4 दिवसानं टाकते म्हणल्यानं जमणार नाही. जर मग तुमचा आज व्हिडिओ पडला आणि तुम्ही 2 दिवसाच्या गॅपनं टाकत असाल तर तुम्ही तसेच व्हिडिओ टाकले पाहिजे. जर तुम्ही रोज टाकत असाल तर रोज टाकले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही डेली शॉर्ट टाकता आणि वीकमधून एकच दिवस तुम्ही व्हिडिओ टाकता, तर मग नेहमी म्हणजे प्रत्येक वीकमध्ये तुम्ही एक व्हिडिओ डेली शॉर्ट असं केलं पाहिजे. तर ते जास्त मॅटर करतं. यूट्यूबचे वगैरे ते अल्गोरिदम असतात, आपल्याला तितकं डिटेल त्याबद्दल माहिती नाही, पण आपली कन्सिस्टन्सी मॅटर करते. तर म्हणून जर तुम्ही यूट्यूबवर कंटेंट क्रिएट करणार असाल किंवा तुम्हालाही यूट्यूबवर वगैरे बनायचं असेल, पुढे छान यात सक्सेस हवा असेल ना, तर तुमची कन्सिस्टन्सी खरंच खूप मॅटर करते. आणि तुमचे जे व्हिडिओज आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त इंटरेस्टिंग बनवायला ट्राय केलं पाहिजे. जे मॅटर इम्पॉर्टंट आहे किंवा हुक पॉईंट आहे ते जास्त एक्साइटेड होऊन ते दाखवले पाहिजे. तर यूट्यूबची जर्नी अशीच असते, जे दिसायला एकदम लोकांना अट्रॅक्ट केलं ना तिथं लोक थांबतात. जर तुम्ही मग लेंदी बनवत गेलात, त्यात तितकं हुक पॉईंट नसतील, तर मग
ते बघण्याच्या अगोदरच ते व्हिडिओ थांबून जाईल तुमचा. यूट्यूबवर कसं असतं, आपण एखादा शॉर्ट टाकलाय आणि त्यावर खूप मेहनत घेतली तर तो व्हायरल जात नाही. आणि एखादी वेळेस आपण सहज काही टाकून दिलं तर तेही व्हायरल जातं, असंही होतं. बरं, माझ्यासोबतही असं झालंय. ज्या शॉर्टवर, ज्या व्हिडिओवर आम्ही खूप मेहनत घेतली आणि असं वाटलं होतं की हे छान व्हायरलच जाईल आणि तो गेला नाही. आणि एखादा सहज टाकलेला व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेला, असंही घडलेलं आहे. पण ते मेहनत घेतलेला असंच राहणार नाही बरं, तर कधी ना कधी तो व्हिडिओ, तो शॉर्ट पुढे सरकणारच आहे. तर असा असतो यूट्यूबचा सगळा खेळ. तुम्हाला यूट्यूबवर कंटेंट क्रिएटर बनायचं असेल तर उशीर करू नका, तुमची जर्नी लगेच सुरुवात करा. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद म्हणते, कारण इथपर्यंत आपण आलो ते तुमच्या सपोर्टमुळे. चला मग, अशा छोट्याशा माहितीनं माझ्या व्हिडिओचा शेवट करते आणि असाच तुमचा सपोर्ट असू द्या. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये.